हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटला की काही महत्त्वाचे कामं असतात, तर ते महत्त्वाचे कामं करायचे आहेत. त्यासाठीच जितेंद्रराव आणि मी नागपूरला जाणार आहोत आणि त्याचबरोबरनं जितेंद्रराव मला काही ड्रेस घेऊन देणार आहे. बर्डीवर जाणार आहोत शॉपिंग करायसाठी. तर तुम्हीसुद्धा चालणार आहात माझ्यासोबत. मी ड्रेस घेणार आहे किंवा नाही घेणार आहे, मला आवडणार आहे नाही आवडणार आहे काही माहीत नाही आहे. मागच्या वेळेस गेलेली होती तेव्हा मी महालवर ड्रेस बघितलेले होते, पण मला काही आवडले नव्हते तेवढे. तर म्हणून मग आणि रात्रही खूप झालेली होती. 7 वाजता आम्ही गेलेलो होतो. मग ते ऑलरेडी जे दाखवणारे असतात ते पण थकून जातात आणि आपल्यामध्ये पण तेवढा स्टॅमिना नसतो. तर मग जितेंद्रराव म्हणाले की आपण नंतर जाऊ आणि तेव्हा तू बघून घेशील. तर बर्डीवर मला खूप छान छान ड्रेसेस दिसले होते जेव्हा मी आनाची शॉपिंग केलेली होती तेव्हा. तर तिथे जाऊन बघते काही दिसलं वगैरे काही आवडलं तर मग मी घेणार आहे ड्रेस. किती घेणार आहे मला माहीत नाही आहे. जितेंद्रराव मला किती घेऊन देणार आहे ते मला माहीत नाही आहे. तर चला तिथे जाऊन दाखवणार आहे मी. कोणत्या शॉपमधून घेते तेही तुम्हाला दिसणार आहे. तर व्हिडिओसोबत अशीच कनेक्ट राहा. आम्ही आलेलो आहोत बर्डीमध्ये शॉपिंगसाठी. खरं सांगायचं तर आज आम्ही थोडं उशिराच निघालो, कारण दुपारच्या उन्हात अजिबात बाहेर पडायची इच्छा होत नाही. इतकं कडक ऊन असतं ना की बाहेर फिरणंच कठीण होऊन जातं. म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेसच यायचं ठरवलं. बर्डीमध्ये पार्किंगची नेहमीच खूप जास्त प्रॉब्लेम असते, त्यामुळे गाडी आम्हाला थोडी लांब पार्क करावी लागली. आता मी आणि जितेंद्रराव पायीच शॉपिंगसाठी निघालेलो आहोत. आता शॉप सुरू झालेले आहे आणि बघता बघता आम्ही पुढे चाललेलो आहोत. रस्त्यावरची गर्दीही आता हळूहळू वाढायला लागलेली आहे. आज हवामानामध्ये ना थोडा बदल दिसायला लागलेला आहे. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा ऊन होती आणि आता बघा ढग चांगलं जमायला सुरुवात झालेली आहे. असं वाटत आहे की कधीही पाऊस सुरू होऊ शकतो. पण पाऊस पडला तरी आजची शॉपिंग अजिबात थांबणार नाही, कारण आज माझी शॉपिंग झालीच पाहिजे. चालता चालता आम्ही आता मोदी नंबर 2मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. मी याआधी बर्डी शॉपिंगचे बरेच व्लॉग्स टाकलेले आहेत. त्यावर तुम्हा सगळ्यांच्या खूप कॉमेंट्स येतात की रेडीमेड ब्लाऊज कुठे छान मिळतात, कुठे चांगले मिळतात. तर त्याचं उत्तर म्हणजे मोदी नंबर 2 इथे. रेडीमेड ब्लाऊजचे खूप छान आणि भरपूर कलेक्शन मिळतं आणि फक्त ब्लाऊजचे नाही तर इथे बॅगचंही एक शॉप आहे छान. प्रत्येक वेळी इथे काही ना काही नवीन कलेक्शन पाहायला मिळतं. पण आधी आपण ड्रेसचे शॉप बघूया. हे एक शॉप आणि याच्या पुढे अजून एक शॉप आहे. तिथे चिकनकारी कुर्त्यांचं अप्रतिम कलेक्शन पाहायला मिळतं. वेगवेगळ्या रंगामध्ये आणि डिझाईनमध्ये खूप सुंदर कुर्ताज असतात तिथे. त्याचबरोबर लेहंगा चोलीचंही खूप छान कलेक्शन आहे. जर लग्न समारंभासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी शॉपिंग करायची असेल तर हे शॉप नक्की बघण्यासारखं आहे. आणि याच परिसरामध्ये ना फुटवेअरचेही खूप छान शॉप्स आहे. म्हणजे ड्रेसपासून तर फुटवेअरपर्यंत सगळ्या शॉपिंगसाठी हा भाग एकदम परफेक्ट आहे. तर 2-3 शॉप्स मध्ये ड्रेसेस बघितले, पण मनासारखं काहीच मिळत नव्हतं. शेवटी या शॉपमध्ये आलो आणि इथलं कलेक्शन मला खूपच आवडलं. मग मी ठरवलं आधी ड्रेस ट्राय करून बघायचं, कारण ड्रेस घातल्याशिवाय ना त्याची फिटिंग आणि त्याचा कलर आपल्याला सूट होतो की नाही हे कळत नाही. आणि मला ना हेवी ड्रेसेस अजिबात आवडत नाही. सिम्पल अँड सोबर ड्रेसेस मला जास्त आवडतात. मग एक एक करून काही ड्रेसेस ट्राय केले आणि त्यातले काही मला खूपच जास्त आवडले. तेवढ्यात जितेंद्रराव म्हणाले, जे तुला आवडते ना ते घे. मला वाटलं 1-2 ड्रेस घेऊन देतील, पण जितेंद्ररावांनी तर 1 नाही 2 नाही थेट 5 ड्रेसेस घेऊन दिले. खरंच आजची शॉपिंग एकदम मस्त झाली. 5 नवीन ड्रेसेस मिळाल्यामुळे माझा आनंद तर गगनातच मावेनासा झाला. मोदी नंबर 2 सीतापटी नागपुर हमारा एड्रेस है। भैया थोड़े शाय है। मोदी नंबर 2 ही में है। जी। नाम शॉप का नाम आदा बताइए। वुमेन्स वेयर। हाँ, आदा वुमेन्स वेयर। आइए इनके बिल्कुल आइए, आपको एवरी वीक न्यू कलेक्शन मिलेगा। पधारिए। ड्रेसची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बॅगच्या शॉपमध्ये आलो. खरं तर बर्डीमध्ये बॅगचे खूप जास्त शॉप नाही आहेत. जास्त करून मी या शॉपमधनंच शॉपिंग करत असते. मागे आणण्यासाठी आम्ही जी ऑफिस बॅग घेतलेली होती त्या या शॉपमधनंच घेतलेली आहे मी. इथे लेडीज, जेंट्स, कॉलेज बॅग्स, ऑफिस बॅग्स आणि साईड बॅग्स असे खूप जास्त व्हरायटी पाहायला मिळतात. जितेंद्ररावांना एक साईड बॅग घ्यायची होती म्हणून आम्ही आधी त्यांच्यासाठी बॅग बघायला सुरुवात केली.
शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर कलेक्शन होतं. वेगवेगळ्या कलर्स, डिझाईन आणि क्वालिटीचे बॅग्स होते. बराच वेळ बघितल्यानंतर ना जितेंद्रवांना एक साईड बॅग आवडली आणि त्यांनी ती लगेच घेतली. मलाही काही बॅग खूप जास्त आवडलेल्या होत्या. खरं सांगायचं तर माझंही बॅग घेण्याचं मन होतं. पण आज जितेंद्रवांनी माझ्यासाठी 1, 2 नाही तर तब्बल 5 ड्रेस घेऊन दिलेले होते आणि त्यामुळे मी म्हटलं आज इतकी शॉपिंग झालेली आहे, आता बॅग नंतर कधीतरी आपण घेऊ. कारण माझा एक ड्रेस ऑल्टरेशनसाठी मी टाकलेला आहे. तो ड्रेस मी घ्यायला येईल तेव्हा जर मला बघता आली बॅग तर मी घेणार आहे. त्यामुळे ना बॅग घेण्याचा अजिबात मी विचार सोडून दिलेला होता. शॉपिंगमध्ये सगळ्याच गोष्टी एकाच दिवशी घेतल्या पाहिजे असं काही नाही आहे. थोडं थोडं करूनही घेतलं की प्रत्येक शॉपिंगची वेगळी मजा असते. ड्रेसेस आणि बाकीची शॉपिंग पूर्ण होताच आम्ही शॉपमधून बाहेर पडलो. तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात झाली. बरं झालं की आमची शॉपिंग आधीच पूर्ण झालेली होती, नाहीतर मग ड्रेसची शॉपिंग माझी अर्धवटच राहिलेली असते. आम्ही पटकन पावसामधून वाचत वाचत पुढे निघालो. पण पाऊस इतका जोराचा होता की चालता चालता आम्ही थोडे ओलही झालो. तरी त्या पावसाची एक वेगळीच मजा येत होती. शॉपिंग झाल्यानंतर मनही खूप खुश होतं. इतकी शॉपिंग केल्यानंतर मात्र जोरदार भूक लागलेली होती. मग आम्ही विचार केला आधी काहीतरी खाऊया. बर्डीमध्ये आलो आणि स्ट्रीट फूड खाल्लंच नाही असं होऊ शकत नाही. सर्वात आधी आम्ही दही गुपचूप खाल्ले आणि त्यानंतर मग पाणीपुरीचाही आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही एका कपड्याच्या शॉपमध्ये गेलो. हे शॉप जितेंद्रवांनी आधीच इंस्टाग्रामवर पाहिलेलं होतं, त्यामुळे एकदा इथे नक्की यायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. मग मी त्यांना आग्रह केला की चला आपण तुमची पण शॉपिंग करून घेऊया म्हणून. कारण जितेंद्र स्वतःसाठी फार कमी वेळा काही पण घेत असतात. नेहमी आधी आमचाच विचार करतात, म्हणून आज मीच त्यांना आग्रह धरला. शॉपमध्ये गेल्यावर खूप छान कलेक्शन पाहायला मिळालं. एक एक करून काही टी शर्ट आणि शर्ट ट्राय करून बघितले. सगळेच त्यांना खूप छान दिसत होते. शेवटी आम्ही मिळून कलर्स आणि डिझाईन निवडले आणि त्यांनी 4 टी शर्ट आणि काही शर्ट्स घेतले. त्यांच्यासाठी शॉपिंग झाल्याचं पाहून मलाही खूप जास्त आनंद झाला. कारण ते स्वतःसाठी फार कमी शॉपिंग करतात आणि त्यांच्यासाठी आज मनासारखी शॉपिंग झाली. इंस्टाग्रामवर पाहिलेलं रवी मेन्स वेअर आज प्रत्यक्षात आम्ही व्हिजिट केलं. हे शॉप आहे कमाल चौकात इथे आणि इथे शर्ट्स, टी शर्ट आणि मेन्स वेअरचं खूप छान कलेक्शन आहे. क्वालिटी, डिझाईन आणि रेट्स पण छानच वाटल्या मला. वेगवेगळ्या कलर्स आणि लेटेस्ट पॅटर्न सहज मिळतात. जितेंद्रवांनी इथून काही टी शर्ट आणि शर्ट्स घेतले. त्यांना पण कलेक्शन खूप आवडलं. मेन्स शॉपिंगसाठी हे शॉप नक्की एकदा व्हिजिट करा. मला खात्री आहे इथलं कलेक्शन तुम्हालाही आवडेल. आणि 10,000ची शॉपिंगवर ही बॅग्स त्यांनी आम्हाला दिलेली आहे. त्यानंतर शॉपिंग करून आम्हाला खूप जास्त भूक लागली, म्हणून आम्ही आलेलो आहोत इतवारी खाऊगल्ली इथे. आणि तिथे छान आलू पराठे, मेथी पराठे घेतले आम्ही आणि एन्जॉय केला. तर फ्रेंड्स, शॉपिंग करून झालेली आहे. मी 5 ड्रेस घेतलेले आहेत आणि जितेंद्रवांनी सुद्धा शॉपिंग केलेली आहे. बऱ्यापैकी छान शॉपिंग झाली. आज मनासारखी शॉपिंग झाली. मलाही छान ड्रेस मिळाले. तुम्हाला जर यायचं असेल तर मोदी नंबर 2मध्ये आहे हे शॉप. मी जिथनं ड्रेस घेतलेले आहे आणि खरंच मला पहिल्या ह्याच्यात आवडले. सिम्पल अँड सोबर, जसे मला पाहिजे होते तसे मी आले. मोदी नंबर 2मध्येच आहे ते शॉप. आणि जितेंद्रवांनी जिथनं कपडे घेतलेले आहे तर ते सुद्धा मी दाखवणार आहे. छान कलेक्शन आहे. फर्स्ट टाईम आम्ही गेलेलो होतो इंस्टाग्रामवर. जितेंद्रवांनी रील बघितलेली होती आणि म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि बर्डीवरचं असं आहे की म्हणजे मी आनाचे कपडे जेव्हा घेतलेले होते स्टायलिश वॉर्डरोबमधनं, तर जस्ट आम्हाला पर्स वगैरे घ्यायची होती म्हणून आम्ही मोदी नंबर 2मध्ये गेलो. तेव्हा मला छान छान ड्रेस दिसले तिथे. 2-3 दिवसा अगोदर मी गेलेली होती ड्रेस बघण्यासाठी, पण मला आवडले नाही तितकेसे, म्हणजे मी घेतलेच नाही. मग तर मग जितेंद्रराव म्हणत होते की मग आपण बर्डीवर जाऊन बघूया. तर मग आज सुट्टीचा दिवस होता. आम्ही बघितले, मला आवडले. 5 ड्रेस घेतलेले आहेत मी, सिम्पल अँड सोबर. आणि छान शॉपिंग झाली. मजा येते शॉपिंग करायला. आता इतवारीमध्ये आलेलो हो. जेवायची अजिबात इच्छा नव्हती. दही गुपचूप खाल्ले आणि गुपचूप पण खाल्लेले आहे, त्याच्यामुळे हलकीशी भूक आहे. तर मग आम्ही आलेलो आहोत इतवारीमध्ये. आता आलू पराठा बोलवलेला आहे आणि मेथी पराठा, तो खाऊन घेणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. तर आजचा हा शॉपिंगचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. आज मनासारखी शॉपिंग झाली, खूप छान वाटत आहे. आता ड्रेसचं आहे तर मग मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल, नाही तर मग जेव्हा मी वेअर करेल तेव्हा तुम्हाला ते दिसणारच आहे. चला.
चला तर आम्ही आलू पराठा आणि मेथी पराठा खाऊन घेणार आहोत. घ्या तुम्ही सुद्धा.